सांगण्याचा भाग होता तो सोडून द्या. आज 13 फेब्रुवारी. वर्षामध्ये फेब्रुवारी महिना हा एवढा भाग्याचा आणि एवढा महत्त्वाचा महिना मानला जातो. त्याचं कारण सांगू. व्हॅलेंटाईन डे, तुमचा प्रॉमिस डे, प्रपोज डे सगळं बाजूला ठेवा. फेब्रुवारी महिना हा एवढा भाग्याचा मानला जातो. त्याचं कारण सांगते तुम्हाला. याच महिन्यात इथून पुढे बरोबर आजचा दिवस सोडून 6व्या दिवशी आपणा सर्वांचा आराध्य दैवत शिव छत्रपतींचा जन्मोत्सव आहे. तो नुसता या वडगाव मध्ये नाही, याच्या तालुक्यामध्ये नाही, याच्या जिल्ह्यामध्ये नाही, याच्या राज्यामध्ये नाही, याच्या देशामध्ये नाही, तर अख्ख्या विश्वामध्ये साजरा केला जातो. शिव छत्रपतींचा जन्मोत्सव केला जातो ना. अहो ज्यांचं नाव घेतल्यावर अभिमानाने छाती फुलते, ज्यांचं नाव घेतल्यावर अभिमानाने छाती फुलते आणि मरणाच्या दारात उभा असलेल्यांना 12 हत्तीचं बळ संचारते, अशा माझ्या राजांचा जन्मोत्सव. गुलामी झुगारून रयतेला व राष्ट्राला स्वातंत्र्याचे पाणी पाजायचे, स्वराज्य निर्मिती करायची हा संकल्प ज्यांच्या मेंदूमध्ये होता ना, ज्यांच्या डोक्यामध्ये होता ना, असे ते दाम्पत्य म्हणजे जिजामाता व शहाजीराजे. हे दोघे 1610 मध्ये वेरुळास विवाह बंधनामध्ये बांधल्या गेले. महाराज आता जाधव कुळाची लेक भोसले घराण्याची सून झाली, विदर्भाची लेक आता मराठवाड्याची सून झाली. आपल्याला साधं आई जरी म्हणलं, सासरला सुनना आई म्हणलं, तर आपण तेवढ्यातच खुश होतो. माझ्या जिजामातेंच्या पदव्या ऐका. वीर कन्या, वीर स्त्री, वीर माता, वीर पत्नी, वीर आजी, वीर मातृका, वीर प्रेरिका, वीर भगिनी, वीर महाराणी, वीर स्नुषा असणारे हे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे राष्ट्रमाता, राजमाता मा जिजाऊ साहेब. आणि या जिजाऊ साहेबांच्या पोटी, शहाजीराजे यांच्या पोटी 19 फेब्रुवारी 1630 रोजी सायंकाळी किल्ले शिवनेरीवर माझ्या राजांचा जन्म झाला. शिवनेरीवर शोभा जन्मला राजाचा अधिपती, साऱ्या राजाचा अधिपती. दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती. ओ दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती. शिवनेरीवर शोभा जन्मला, शिवनेरीवर शोभा जन्मला राजाचा अधिपती, राजाचा अधिपती. दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती. शिवबाचे मावळे आम्हाला नाही कोणाची भीती. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला राजाचा अधिपती, साऱ्या राजाचा अधिपती. दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला. शिवनेरी किल्ल्यावर वर किल्ल्यावर वर किल्ल्यावर माझ्या राजाचा, माझ्या देवाचा, माझ्या राजाचं नाव काढते किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव काढते किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव काढते शिवनेरीच्या किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव काढते शिवनेरीच्या दगडावर. देशासाठी परवा नव्हती कुणाची, देशासाठी परवा नव्हती कुणाची. तुम्ही आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची, तुम्ही आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची. देशासाठी परवा नव्हती कुणाची, देशासाठी परवा नव्हती कुणाची. आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची, आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची. दिल वचन महासाई वचन पूर्ण करी, दिल वचन महासाई वचन पूर्ण करी. बाई माझा ग शिवबा राजा ग बसला
शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय राष्ट्रमाता राजमाता माझी जाऊ साहेबांचा वाह, क्या बात है. भारी वाटते का नाही कुठं देवस्थान गावाच्या बाहेर किती सुंदर असा सुरेख ज्याची शब्द सुद्धा रचना करता येत नाही कोणत्याच बाबतीत कुठलीच कमी नाही आमदार जर गावामध्ये येणार असेल खासदार गावात येणार असेल तर एवढा उत्साह कोणाच्या चेहऱ्यावर राहत नाही एवढा उत्साह इथं मंडपामध्ये बसलेल्यांचा आहे किती भाग्यवान आहोत आपण आपलं गाव तिकडे पलीकडं आपण तिथून पायी इथपर्यंत आलो त्या महादेवांचा चमत्कार आहे ना छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे साऱ्या विश्वाचे सूत्र जगद्गुरु तुकोबरायांनी बाल शिवबास म्हणजे वयाच्या 12व्याच वर्षी छत्रपती ही पदवी शिवाजी महाराजांना दिली आणि छाती ठोकून सांगते छत्रपती होणारा पहिला माणूस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तरुण पिढी बसली का पाठीमाग आहो काहीतरी गर्जना व्हायला पाहिजे तुमच्याकडून अरे कशाला खाली मानता का माना घालता नाही मागत मी पैसे तुम्हाला गर्जना जय जय महादेव हर हर महादेव हर महादेव छत्रपती होणारा पहिला माणूस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ऐका शिवकालीन कवी 350 वर्षापूर्वी त्या कवीला काय सुचलं असावं बरं अहो त्यांनी शिवाजी महाराजांच्या बाबतीत एवढा सुंदर लेख लिहून ठेवला आणि एकच वाक्य आहे बरं का त्याच्यामध्ये छत्रपती सर्व सामावलेले असल्यासारखं वाटतं मला ऐकायचं का ते काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बनती अरे काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बनती एक शेर शिवाना होता तो सबकी सुन्नत होती छत्रपती शिवाजी महाराज नसते तर काही खरं नसतं इथं असते आपले फारुख भाई इथं असते आपले शाहरुख भाई इकडे असते आपले सलमान भाई काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बनती मस्जिद झाली असती इथं वडगाव मध्ये समजते का वाक्य रचना किती सुंदर आहे शिवाजी या 3 अक्षरी शब्दाने जग व्यापलेले आहे आणि शिवाजी या नावात ताकद जरी असली तर ऐका लक्ष देऊन जिजाऊंच्या त्यागाची जिजाऊंच्या प्रतिमेची जिजाऊंच्या सर्वस्वाची जिजाऊंच्या मातृत्वाची जिजाऊंच्या प्रेरणेची जिजाऊंच्या शिकवणीची आणि जिजाऊच्या सर्वस्वांचीच ताकद म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे होत अहो त्या माऊलीनं काय त्याग केला असेल छत्रपती शिवाजी महाराज घडवण्यासाठी प्रत्येकाच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज येतात जन्माला येतात लक्ष ठेवा पण स्वतः अगोदर जिजामाता बनावं लागतं तेव्हा छत्रपती जन्माला येतात मग त्याच जिजामातेने या रयतेच्या हृदयावर मनावर आणि नसानसावर राजा करणारा राज्य दिला माझी जाऊ रे दिया हमें सुंदर शिवाजी राजा माझी जाऊ रे दिया हमें सुंदर शिवाजी राजा माझी जाऊ रे शिवाजी शिवाजी राजा माझी जाऊ रे शिवाजी राजा माझी जाऊ रे दिया हमें सुंदर शिवाजी राजा माझी जाऊ रे दिया हमें सुंदर शिवाजी राजा माझी जाऊ रे शिवाजी राजा माझी जाऊ रे शिवाजी राजा टाळ्या वाजवा जोरात एकदाच्या आता 19 फेब्रुवारी म्हणल्याच्या नंतर शिवजयंती जवळच आली ना शिवजयंती डोक्यावर घ्यायची गोष्ट नाही दादानो डोक्यात घ्यायची गोष्ट आहे शिवजयंती केली म्हणून करायची नाही मी सांगते तुम्हाला
शिवजयंती केलीच पाहिजे. आणि दणक्यात का करायची? अरे मी एक स्त्री असून एवढ्या माणसामध्ये ताठ मानेने बोलते आणि तुम्ही इथं सर्व कीर्तनाला बसलात. महाराज लोक म्हणतात छत्रपती काय देव आहेत का तुमचे? छत्रपती छत्रपती म्हणतात, छत्रपती काय देव आहेत का तुमचे? माझा राजा देव जरी नसला ना, अरे माझा राजा देव जरी नसला ना, या मंदिरात जो देव आहे तो माझ्या राजांमुळेच. या मंदिरातला जो देव आहे ना तो माझ्या राजांमुळेच आहे. म्हणून त्यांचं गुणगान गायलाच पाहिजे. म्हणून शिवजयंती करायची सोडायची नाही. तुमचं मला माहित नाही, माझं मी सांगते, ऐका लक्ष देऊन. टाळ्या झाल्या पाहिजे बरं का. मला फक्त तुमच्या टाळ्याची अपेक्षा नाही की तुमच्या एका मन्याची सुद्धा पोत दिली तरी नाही घेऊन जाणार मी. तुमचा तिकडला काय घाटलंय अवघड आहे, ते पुढे निघणं अवघड आहे. तुमचं मला माहित नाही, माझं मी सांगते. सागराचं पाणी कधी आटणार नाही, सागराचं पाणी कधी आटणार नाही, आकाशाची उंची कधी मिटणार नाही. अरे सागराचं पाणी कधी आटणार नाही, आकाशाची उंची कधी मिटणार नाही. आणि या श्वासात श्वास आहे तोपर्यंत शिवजयंतीचा नाद कधी सुटणार नाही. नाद आहे दादा, नशा आहे, रोग आहे. वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. महाराज वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. अरे शुक्रगुजार है हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज जी का नाम लिख दिया. जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज जी का नाम लिख दिया. म्हणून मी म्हणेन, ए देवा, अरे वडगावच्या महादेवा, मी दगड झाले तर सह्याद्रीचा होऊ दे, माती झाले तर रायगडाची होऊ दे. दगड झाला तर सह्याद्रीचा होऊ दे, माती झाले तर रायगडाची होऊ दे. तलवार नको भवानी तलवार होऊ दे, वाघ नको वाघ नक्या होऊ दे. तलवार झाले तर भवानी तलवार होऊ दे, वाघ नको वाघ नक्या होऊ दे. माणूस म्हणून पुन्हा जन्माला आले तर शिवा काशीद होऊ दे. अरे माणूस म्हणून पुन्हा जन्माला आले तर शिवा काशीद होऊ दे. आणि यापैकी काही जमत नसेल तर पुन्हा जन्मालाच घालू नको. यापैकी काही जमत नसेल तर पुन्हा जन्मालाच घालू नको. कारण एक जन्मी धन्य झाले मी, महाराजांच्या या महाराष्ट्र भूमीमध्ये जन्माला आले मी, महाराजांच्या महाराष्ट्र भूमीमध्ये जन्माला आले मी. विठ्ठल 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 एक आजी पाठीमाग झोपी चाली व दिसली का पाठीमाग? इकडे पहा, तिकडे काय पाहता? महाराज इकडे. तुम्हाला सांगू का आमचे महाराज काय म्हणले? ताई तुम्ही या वाटावरून येता जाता पण आमच्या दारात कधी आल्या नाही. अहो मी काय फुगेवाली आहे का यांच्या दारामध्ये जायला? आहे का? आणि तुम्हाला एक सांगू का, मी महाराज व्हायचं, महाराज झालं की लई सोय असते. सांगू का संतोष महाराज तुमचा? महाराज आमच्या गावात आले, महाराजांची प्रत्येक गावामध्ये सेवा उत्तम प्रकारे केली जाते. त्याची शब्दात रचना करता येत नाही किंवा परतफेडही करता येत नाही. संतोष महाराज आमच्या गावामध्ये सप्ताहाला आले होते. आमच्या घरचे आहेत बरं का मंडळी. अहो ह्यांनी असं यायचं, पाय लंगडा होता त्यांचा. ह्यांच्या पायाला एक खुर्ची आणि ह्यांना बसायला एक खुर्ची. काय मृदुंगा, बरोबर आहे का नाही महाराज? एवढी सेवा असते या धर्ममंडपामध्ये. मिळालेलं काम कधी सोडायचं नाही. शेवटी पत्रावळ्या का उचलणं होईना पण करायचं. आणि खास करून या धर्ममंडपामध्ये मला वाटते तरुणानं येणं गरजेचं आहे. आणि हे काम फक्त त्यांच्या आयाच करू शकतात. बापू तू डबा बांधून दुकानला जायचा, धर्ममंडपात येणार कोण आहे 7 दिवसासाठी?
अहो घडीचा भरोसा नाही वापिस येईपर्यंत. नका वेळ वायाला घालू नका. गावामध्ये 7 दिवसाचा सप्ताह असेल तर 7ही दिवस तिकडे लक्ष ठेवायला पाहिजे. सप्ताह आपल्या गावचा आहे. 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये जो हवन वगैरे होऊन जातो ना तर गावावर येणारी हानी टळते म्हणतात. हानी त्याच्यासाठी हा धर्ममंडप उभारला जातो. एकीकरणाचे माध्यम असून सुद्धा समाज सेवा घडते, देश सेवा घडते, राष्ट्र सेवा घडते आणि अन्न सेवा घडते. याच्या पलीकडे तुम्हाला पाहिजेच काय? घरच्या महादेवाला उपाशी ठेवता आणि मंदिरातल्या महादेवाला पाणी घालून देता. बरोबर आहे का नाही? आता इथं लय फिरत होतं पण हे वायरन फिरायला लय पायाखाली येतात म्हणून गुन्हाट्यानं बसले. घरच्या महादेवाला उपाशी ठेवू नका, बाहेरच्या महादेवाचंही पाणी घालणं बंद करू नका. पण जो गावामध्ये सप्ताह, मुलीचं लग्न असो, गरीबाचं लेकरू असो, काही त्याचा कार्यक्रम वगैरे असेल, आवर्जून जायला पाहिजे तिथं. ऐका आता, स्वराज्य स्थापन करण्याचं जिजामातेचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्या राजाने सुरुवात केली. ती एकट्या राजाने नाही केली तर 18 पगड जातीचे मावळे सोबत घेतले. स्वराज्य स्थापन करणं एवढं सोपं नव्हतं माता मावल्यानं. ऐका माझ्या राजांचं आणि महाराजांचं बलिदान. रक्ताचा थेंब आणि थेंब या मातीमध्ये पडला तेव्हा हे स्वराज्य निर्माण झाले. अरे उगाच नाही. लाखो मावळ्यांना प्राणांची आहुती वाहावी लागली तेव्हा हे 32 मनाचं सोनेरी सिंहासन रायगडांवरती माझ्या छत्रपतींचं उभा राहिले. अरे उगाच नाही. दारू पिऊन, मावा खाऊन, गुटखा खाऊन, गटारीत लोळून, चुकल्या करून हे स्वराज्य निर्माण झालेलं नाही. अरे राज्य निर्माण करण्यासाठी प्राणपणाला लावावा लागला, परिवारपणाला लावावा लागला तेव्हा हे स्वराज्य निर्माण झाले. अरे उगाच नाही. शिवरायांचे आचार, शिवरायांचे विचार, आमचे हे मावळे, आमचे हे शिवभक्त अरे कुठेही वाकत नाही, कुणापुढेही झुकत नाही. मोडेन पण वाकणार नाही. याला मावळ्याची जात म्हणतात. हा मावळा वाकेल, हा मावळा झुकेल. अरे कुणापुढं? चंद्रकोर शोभते मावळ्यांच्या माथ्यावर. अरे चंद्रकोर शोभते मावळ्यांच्या माथ्यावर आणि शिवभक्तांचे मस्तक झुकते फक्त आणि फक्त शिवरायांच्या चरणावर, शिवरायांच्या चरणावर, शिवरायांच्या चरणावर. आजी बरं वाटाले का? लय जाडू बसल्या काय? आमच्या कॅमेऱ्यात येत नव्हत्या तुम्ही? दादा इकडे घ्या, कॅमेरा आल्या पाहिजे. ह्या छत्रपतींचे आचार आणि विचार डोक्यात घेणे गरजेचे आहे. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला स्वतःची बहीण म्हणून बांगडी चोळी करून पाठवावा हे माझ्या छत्रपतींचं तत्व होतं. शिवरायांसारखी दाढी वाढवली म्हणून तुम्ही महाराजांचे मावळे होत नाही. अरे दाढी वाढू नका म्हणत नाही, शिवरायांसारखा गेटअप करू नका म्हणत नाही. शिवरायांसारखा दिसण्याचा प्रयत्न करत नाही तर राहणार कुणासारखं तुम्ही? शिवरायांसारखं असलंच पाहिजे. पण ज्याप्रमाणे दाढी वाढवली जाते, कपाळाला चंद्रकोर लावला जातो, गळ्यात भगव्या शाली टाकल्या जातात, रुद्राक्षाच्या माळा घातल्या जातात, शिवरायांचे आचार आणि विचार पाळतो ना. एक सांगू का तुम्हाला? अरे एक सांगू का तुम्हाला? शिवरायांसारखी दाढी वाढवली म्हणून महाराजांचे मावळे होत नाही. कपाळाला चंद्रकोर लावला म्हणून महाराजांचे मावळे होत नाही. शाली टाकल्या म्हणून महाराजांचे मावळे होत नाही. माळा घातल्या म्हणून महाराजांचे मावळे होत नाही. अरे रस्त्याने चाललेल्या प्रत्येक स्त्रीकडे, रस्त्याने चाललेल्या प्रत्येक स्त्रीकडे ज्या दिवशी आई बहीण म्हणून बघाल ना, त्या दिवशी छत्रपतींचा मावळा म्हणून घेण्याचा अधिकार आहे. उगाच नाही. शिवजयंतीला मावळा निघाला, मर्दानी रक्ताचा
जय शिवराय. आमचं नातं काय? जय भवानी जय जय भवानी. शिवराय. दिवसभर मावळा ओरडला शिवजयंती आहे. ओरडला ओरडला ओरडला, दमला दमला दमला. गळ्यात भगव्या शाली, रुद्राक्ष, कपाळाला चंद्रकोर. मावळा चालला रस्त्यानं आणि समोरून एखादी कॉलेजला जाणारी पोरगी दिसली. खांद्यावरनं भगवी शाल हातात, आणि हा त्या पोरीला पाहून म्हणता, पुष्पा समजे फ्लावर समजी क्या. अरे तुझं फायर तिकडं घाल. लय अवघड खेळ आहे महाराज. दिवसभर मावळा ओरडला शिवजयंती आहे. ओरडला ओरडला ओरडला. अरे शिवजयंती आहे. दमला दमला दमला. आता ती ओरडलेली एनर्जी कुठं तरी निघावी लागेल ना. निघावीच लागेल. गाडी जाते रात्री 12 वर. ज्या गाडीवर हा मावळा जातो त्या गाडीवर माझ्या शिवरायांचा, माझ्या छत्रपतींचा फोटो असतो, लोगो असतो. गाडी जाते 12 वर. मावळा रात्री गेल्याच्या नंतर फुल्ल होतो, फुल्ल. आत्ताचा बरं का, जुना मावळा नाही, आत्ताचा मावळा बोलते मी. फुल्ल झाला, फुल्ल मावळा. आणि बारमधून बाहेर येतो. आल्याबरोबर त्याला समोर त्याची गाडी दिसते. गाडीवर शिवरायांचा फोटो दिसतो. मग मात्र याला शिवजयंती आठवते. अरे तुमच्या बापाला बारवर गेलेलं पटायचं नाही तर माझ्या राजाला कसा पटाल रे. लाज वाटायला पाहिजे. गाडीवर छत्रपतींचा फोटो टाकता आणि सरळ गाड्या बारच्या बाहेर लावता. गाडीवर याला छत्रपतींचा फोटो दिसतो. मग मात्र याला शिवभक्ती आठवते. आणि हा त्या फोटोकडे पाहून म्हणतो, राजा राजा तुम्ही पुन्हा जन्माला या. पडला खाली. कशाला राजाला जन्माला यायचं, उचलून घरी न्यायला. अरे असं जर वागत गेला ना, इकडच्या वर्गांना सांगते, असं जर वागत गेला तर देव, देश आणि धर्म धोक्यात आहे. याला तुम्ही कधीच वाचवू शकणार नाही, कधीच वाचवू शकणार नाही. एक सांगू का तुम्हाला, आमच्या इकडे हर्षुताई ठाकूर नावाची लेडीज आहे, जिनं आपल्या देशासाठी, देवासाठी, गौमातेसाठी सोशल मीडियावर काम करते. हजारो केस तिच्या अंगावर चढलेले आहेत. आता काय बोलावं याच्या पुढे तर काही नाही. एक हात जोडून विनंती करते तुम्हाला, तुमची लहान बहीण म्हणून, मोठी बहीण म्हणून, दादांनो, शिवजयंती करायची असेल तर दणक्यात करा. एखादा कार्यक्रम करा, काहीतरी दुसरं वेगळं नियोजन करा. लेकरांच्या स्पर्धा घ्या, तुमचं काहीतरी वेगळं नियोजन असू द्या त्याच्या माध्यमातून. पण दारू पिऊन, मावा खाऊन, गुटखा खाऊन, कधी गटारीत लोळून शिवजयंती करू नका. ती तुमच्या बापाला पटत नाही तर माझ्या राजाला कशी पटणार आहे. नाही करायची तशी शिवजयंती. नाही केली तरी माझा राजा नाही नुसणार. अहो, करोडांच्या हृदयावर राज्य करून ठेवलेलं आहे त्यानं. तुम्ही काय सांगता मला, तुमच्या एकट्याच्या हृदयानं काय फरक पडणार आहे तुम्हाला. नादच आहे ना तुम्हाला शिवजयंतीचा. तर असा करा, गावात एखादा कार्यक्रम ठेवा. त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही तालुका स्तरावर गेला पाहिजे, जिल्हा स्तरावर गेला पाहिजेत, राज्य स्तरावर गेला पाहिजेत, राष्ट्र स्तरावर गेला पाहिजेत. अव छोटस एवढंसं असं महादेवाचं मंदिर आणि एवढं मोठं नियोजन, काय त्या भगवंताची कृपा असेल असं काहीतरी केलं पाहिजे. खरंच मला खूप भारी वाटलं बरं का तुमच्या गावामध्ये. मला अजिबात बाहेरचं कोणाच्या समोर आले आणि मी बोलायले किंवा मला असा कुठलाही प्रकार जाणवला नाही बरं का. धन्य झाले मी तुमच्या गावामध्ये आले, खरंच धन्य झाले. ज्ञानराज माऊली पसायदानमध्ये त्यांचे गुरु निवृत्तीनाथ दादा यांच्याकडे मागणी करतात. तर ते काय मागणी करतात ते स्वतःच पसायदानमध्ये सांगतात. जे खळांची व्यंकटी सांडो तया
सत्कर्मिरती वाढो भूता परस्परे जोडो मैत्र जीवांचे. ज्ञानराज माऊली पसायदान मध्ये म्हणतात, गुरुजीचे खल आहे, दुष्ट दुराचारी आहेत, त्यांना या जगात पावन करा, त्यांना या जगात पावन करा. असे कृपाळू संत, त्या संतांचा मी काय महिमा वर्णन करणार. नाथ महाराज अभंगाच्या द्वितीय चरण सांगतात. काय महिमानुदिना काय महिमानुदिना काय महिमानुदिना काय महिमानुदिना हाय मै बाबा दिना हाय मै बाबा दिना हाय मै बाबा दिना हो हाय मै बाबा दिना काय महिमानुदिना काय महिमानुदिना काय महिमानुदिना काय महिमानुदिना हाय मै बाबा दिना हाय मै बाबा दिना हाय मै बाबा दिना हाय मै बाबा दिना हे पातकी पावन करती जागी पातकी पावन करती जागी पातकी पावन करती जागी काय महिमानुदिना काय महिमानुदिना काय महिमानुदिना पातकी पावन करती जागी पातकी पावन करती जागी हाय मै बाबा दिना हो हाय मै बाबा दिना हाय मै बाबा दिना हो हाय मै बाबा दिना दीना दीना. महाराज म्हणतात, अधम आणि पापराशी असला तरी त्यांचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही, त्यांना या जगात पावन करतात. मग तो किती दुराचारी असो. वाल्या कोळी किती पातकी होता, तर तो अगणित पातकी होता. वाल्या कोळ्यांचा थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते, का तर वेळेचा अभाव, वेळ कमी आहे, मला पुढे थोडं बोलायचं आहे तुमच्याशी. वेळ घेतला तर चालेल का? चालेल का? चार्जेस लागते बरं का? उगा नाही मा लई बोलावं लागले